पुणे शहरातील कोंढवा परिसरातील ज्या जमिनीचा घोटाळा झाला, पार्थ पवार यांनी जे खरेदी खत केलं त्यांच्या कंपनीने, यावर मी सविस्तर पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे आणि या संदर्भात फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. मुळात तहसीलदारावर झालेली कारवाई येवले नावाच्या ही सर्वे नंबर 62 या प्रकरणात झालेली आहे. दिशाभूल करून विषय दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होता कामा नये आणि तहसीलदारांच्यावर झालेल्या कारवाई ही या जमीन घोटाळ्याशी संबंधित नाही आणि त्या पलीकडे जाऊन हे खरेदी खत होताना ज्या ज्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे त्याची सविस्तर माहिती. ही जमीन ज्यावेळेस वतनाची जमीन, इमानाची जमीन ज्यावेळेस दिल्या गेली आणि त्या जमिनीच्या संदर्भात सातबारा जो वापरला गेला तो बंद सातबारा वापरला गेला आणि चालू सातबाऱ्यामध्ये त्या जमिनीवर सरकार ही नोंद आहे. मग रजिस्ट्री होताना ते आपला रजिस्ट्रार, सब रजिस्ट्रार लोकांच्या सातबारा चौकशी केल्याशिवाय किंवा करंट सातबारा असेल तरच ते सेलिड होते आणि बंद पडलेल्या सातबाऱ्यावर सेलिड झाली कशी, हा एक प्रश्न.